राजमाची असा कोणताही इतिहासप्रेमी नसेल ज्याने हे नाव ऐकलं नसेल. खंडाळ्याच्या घाटात पूर्वेकडे असलेली ही राजमाचीवरील किल्ल्यांची एक जोडी म्हणजे श्रीवर्धन आणि मनोरंजन नेहमीच इतिहासप्रेमींना व ट्रेकर्सना खुणावत असते. आम्हा भटक्यांच्या मनातही या किल्ल्यांना भेट देण्याची इच्छा होती. 2024च्या वर्षअखेरीसपर्यंत हा ट्रेक करायचा असा प्लान होता, पण योग जुळून आला तो 2025 या नववर्षाच्या सुरुवातीला. 4 जानेवारीला आम्ही 4 जण सकाळी 6 वाजताच गाडी घेऊन लोणावळ्याकडे प्रयाण केले. लोणावळ्यामध्ये आमचा पुण्याहून एक मित्र विनोद खराडे येणार होता. तो येईपर्यंत जो वेळ मिळाला त्यामध्ये आम्ही लोणावळ्याची चिक्की खरेदी केली. विनोद आल्यावर नाश्ता करून कुणे गावाकडे कूच केलं. खरं तर डेल्ला ॲडव्हेंचर येथे गाड्या पार्क करून पुढे पायी जाण्याचा आमचा प्लान होता. हे अंतर साधारण 9 किलोमीटर इतके आहे. पण उधेवाडीतील ग्रामस्थ संतोष उंबरे ज्यांच्याकडे आम्ही राहणार होतो त्यांच्या सांगण्यावरूनच गाडीनेच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला असणाऱ्या कच्च्या रस्त्यांमुळे आमचा निर्णय चुकला असे वाटले, पण काही अंतरानंतर रस्ता बरा होता. उधेवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून प्रशासनाची काहीही मदत नसताना रस्त्यावर माती टाकून रस्त्याची डागडुजी केली होती. त्यांचे हे श्रमदान नक्कीच प्रशंसनीय आहे. या मातीच्या रस्त्यावरून धूळ उडवीत जाताना अचानक डाव्या हाताला श्रीवर्धन किल्ला दिसू लागतो आणि श्रीवर्धनच्या बाजूने जाताच मनोरंजन किल्ल्याचं दर्शन झालं की आपण उधेवाडीत पोहोचलो असं समजावं. उधेवाडीत पोचल्यानंतर प्रथम आम्ही फ्रेश झालो. जवळच असलेल्या उदयसागर तलाव व गोधनेश्वर मंदिर या परिसरात फेरफटका मारला. या किल्ल्याला जर भेट द्यायची असेल तर जवळचे स्टेशन आहे लोणावळा. स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही रिक्षा करून डेल्ला ॲडव्हेंचर रिसॉर्ट पर्यंत येऊ शकता. तिथून मात्र तुम्हाला पायी प्रवास करावा लागेल. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर मात्र रस्त्याची त्यावेळची परिस्थिती व तुमचे ड्रायव्हिंग स्किल यावरून गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेऊ शकता. राजमाची किल्ल्याच्या पोटात असणाऱ्या सातवाहन कालाच्या सुरुवातीच्या काळात खोदलेल्या कोंढाणे लेण्यामुळे हा किल्ला 2500 वर्षांपूर्वीचा असावा असे अनुमान निघते. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे. संध्याकाळी 4च्या सुमारास आम्ही किल्ले श्रीवर्धन चढण्यास सुरुवात केली. दिवस मावळतीला जात असल्यामुळे एक तांबूस छटा किल्ल्यावर पसरली होती. राजमाचीच्या असणाऱ्या 2 बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. या गुहा म्हणजेच दारुगोळ्याचे कोठार आहे.
बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच डागबहेरीचा चित्तथरारक सुळका, तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो. या किल्ल्याचा जर इतिहास सांगायचा झाला तर शिवाजी महाराजांनी हे किल्ले आदिलशाह सत्तेकडून काबीज केले होते. या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असे. प्राचीन काळी कल्याण व नालासोपारा ही दोन प्रमुख व्यापारी बंदरे होती आणि तेथून बोरघाट मार्गे पुण्याला जाणारा एक व्यापारी मार्ग होता. या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी व जकात वसुलीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जाई. अतिशय छान वातावरण व प्रकाश असल्यामुळे प्रत्येकाने फोटोग्राफी सुरू केली व छान छान फोटो काढले. फोटो काढून मन तृप्त झाल्यावर आम्ही खाली उतरलो व संतोष यांच्या घरी आलो. फ्रेश झाल्यावर चहा पाणी व गप्पा गोष्टी झाल्या. तोपर्यंत संतोष यांनी उदयसागर तलावाच्या परिसरात आमचे 2 टेंट सेट केले होते. त्याशिवाय बार्बेक्यूचीही तयारी केली होती. रात्री लागणाऱ्या सर्व वस्तू घेऊन टेंट लावलेल्या ठिकाणी गेलो. आमचा नॉनव्हेज शेफ समीर याने कौलावर चिकन, तर व्हेज शेफ विनोद याने बटाटे, पनीर, अननस हे सर्व शिजवले. मग त्याचा आम्ही यथेच्छ आस्वाद घेतला. रात्री 10च्या दरम्यान संतोष डाळ भात घेऊन आले व आम्ही लगेच जेवण करून घेतले. त्यानंतर आमच्या थोडा वेळ गप्पा रंगल्या. एव्हाना थंडी चांगलीच वाढली होती. शहरी कलकलाटाला कंटाळलेल्या आम्हाला कॅम्पिंगच्या निमित्ताने रात्रीची शांतता व जमिनीवर झोपून चांदण्यांनी भरलेले आकाश अनुभवता आले. सकाळी उठून फ्रेश झालो व सगळे सामान घेऊन पुन्हा आम्ही संतोष यांच्या घरी आलो. संतोष उमरे यांच्या वडिलांशी गप्पा चांगल्याच रंगल्या. आम्हा सर्वांचं बालपण गावी गेल्यामुळे गावच्या, शेतातल्या व रानातल्या गोष्टींबद्दल भरभरून बोलणं झालं. दुर्गम भागात राहणारी माणसं शहरी लोकांपासून थोडी अंतर ठेवूनच असतात, पण आमचा अनुभव काही वेगळाच होता. कांदे पोहे व चहा यावर ताव मारून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खरंच किल्ल्यांना भेट देणे, निसर्गाच्या सानिध्यात रात्री टेंटमध्ये राहणे, मोकळ्या जागेत बार्बेक्यूचा आस्वाद घेणे हा एक वेगळा आणि सुखद अनुभव होता. जर तुम्हालाही प्रॉपर कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही संतोष यांच्याशी संपर्क करू शकता. कमीत कमी 10 ते 12 लोकांचा ग्रुप असेल
तर ते तुम्हाला व संतोष यांनाही आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर होईल. संतोष यांच्या डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ते, शब्दांच्या पलीकडले ते, शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडे थोडस आणखीन थोडस आपण डेल्लाच्या इथे उतरून जरा यांचा सत्कार करू, दोघांचा, ड्रायव्हर लोकांचा. नाही पुष्पगुच्छ नका तर आम्हाला पुष्पाची तिकीट काढून द्या. आता चालू झालं.